विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर धनंजय तळवणकर, गोसे महाविद्यालय खामगाव. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने 6 डिसेंबर 2023 रोजी युनिसेफ द्वारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच विद्यार्थी सहाय्यता केंद्र यांच्या वतीने पूर्ण राज्यभर राबविला जाणार आहे. ह्या दिवशी 1,11,111 विद्यार्थ्यांना डिजिटल प्रोडक्टिव्हिटी या विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने. आणि या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. खूप सुंदर असा हे प्रशिक्षण आहे. त्याकरिता आपल्याला विविध मेसेजद्वारा लिंक वगैरे पाठविण्यात आलेलीच आहे, पण काही गोष्टी सांगणं इथे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला गेल्यानंतर सर्वप्रथम आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन 3 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्या अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याच्यामध्ये साइन इन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन कोड आपल्या मेल दिल्यानंतर मेल आयडीला व्हेरिफिकेशन कोड येईल. तो व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आहे आणि आपण त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपला प्रोफाईल त्या ठिकाणी टाकत असताना एडिटमध्ये जाऊन आपला प्रोफाईल, आपलं नाव, सरनेम, जेंडर वगैरे ह्या सगळ्या माहिती त्याच्यामध्ये आपल्याला भरायची आहे. एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी की व्हेरिफिकेशन कोड करता वारंवार, म्हणजे थोडं पेशन्स ठेवा. तो व्हेरिफिकेशन कोड येतो पण क्यूमध्ये असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. तर वारंवार रिसेंड करू नका, कारण जास्त वेळा आपण असं केल्यानंतर आपला मेल आयडी ब्लॉक होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा स्थितीत आपल्याला मग दुसरा मेल वापरावा लागेल रजिस्ट्रेशन करता. तर आपण रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक विविध छोटे छोटे व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपण रजिस्ट्रेशन करत असताना आणखी दुसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक जिल्ह्याचा एक युजर आयडी वेगळा तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपला युजर आयडी कदाचित म्हणजे त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशन नेम असं असेल तर आपण ज्या महाविद्यालयाचे असाल, उदाहरणार्थ गोसे महाविद्यालयाचा विद्यार्थी असेल तर त्यांनी गोसे महाविद्यालय हे त्या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचा नाही. त्याच्याऐवजी संपूर्ण जिल्ह्याचा एक जो युजर आयडी दिलेला आहे, मिलेनियम फाउंडेशन बुलढाणा SR अशा पद्धतीचा आयडी आहे. तर आपण मिलेनियम MILL जरी त्या ठिकाणी टाईप केलं तर तुम्हाला तिथे दिसून जाईल मिलेनियम होप फाउंडेशन बुलढाणा SR. तर तो आयडी सिलेक्ट करायचा आहे बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता. इतर जिल्ह्यातील जर विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी फक्त जिल्ह्याचं नाव बदलेल. उदाहरणार्थ यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्याला या ठिकाणी मिलेनियम होप फाउंडेशन यवतमाळ SR अशा पद्धतीचा आयडी असेल तर आपण तो आयडी वापरायचा, आपल्या स्वतःच्या कॉलेजचं नाव वापरायचं नाही. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला ते छोटे छोटे व्हिडिओज दिसतील. यामध्ये आणखी एक महत्वाची सूचना आहे की आपला संपूर्ण व्हिडिओ, पहिला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण संपल्याशिवाय दुसरी फाईल या ठिकाणी ओपन होत नाही. त्यामुळे तो पूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे आणि त्यानंतर त्याचीच PDF दिलेली आहे. त्या PDF मध्ये जाऊन आपण स्क्रोल डाऊन केलं तरी चालेल, कारण व्हिडिओ पाहिल्यामुळे PDF पुन्हा तेच डॉक्युमेंट असल्यामुळे पाहण्याची गरज नाही, परंतु स्क्रोल मात्र करावं लागेल. त्यानंतर एक छोटीशी नॉन ग्रेडेड त्या ठिकाणी क्विज दिलेली आहे, 2 प्रश्न. ते 2 प्रश्न सोडवायचे आहेत. उत्तर आपण चुकीचं दिलं की बरोबर दिलं हे महत्वाचं नाही, कारण याच्या ग्रेडेशनवर कुठलाही परिणाम होणार नाही, परंतु ते पूर्ण केल्यानंतर तुमचा दुसरा व्हिडिओ सुरू होईल. अशा पद्धतीने 8 व्हिडिओज दिलेले आहेत. ते 8 व्हिडिओज त्याच्या PDF वगैरे स्क्रोल डाऊन आणि त्याची नॉन ग्रेडेड असाइनमेंट जी आहे ती पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फायनल असेसमेंट अशा पद्धतीची फाईल दिसेल आणि त्यानंतर सर्टिफिकेट. ह्या 2 फाईल ज्या दिसत आहेत आपल्याला, तर आपण 3 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन झाल्यापासून ते 6 तारखेपर्यंत, 6 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत आपण केव्हाही हे व्हिडिओ पाहून पूर्ण करू शकता. आपल्याला एकाच वेळेस वेळ असेल तर संपूर्ण प्रोसेस करण्याला आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 तास लागेल, किंवा आपल्या वेळेनुसार आपण आता 5 मिनिटाचा पाहू शकता, नंतर 10 मिनिटाचा एक व्हिडिओ पाहू शकता. अशा पद्धतीनं 8ही व्हिडिओ आपण पूर्ण करायचे आहेत आणि फायनल असेसमेंटला थांबून जायचंय, त्याला क्लिक करायचं नाही. आपण 6 डिसेंबरला सकाळी 8
ते रात्री 8 या दरम्यान केव्हाही त्या फायनल असेसमेंटला जायचं, तिथे क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये 20 प्रश्न दिलेले असतील. आपण ते प्रश्न सोडवायचे. साधारणतः 4 ते 5 मिनिटं आपल्याला फायनल असेसमेंटला लागतील आणि त्यानंतर आपलं सर्टिफिकेट डाउनलोड होईल. तर ते सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं. पुन्हा एकदा सांगतो आहे 2 महत्वाच्या गोष्टी की आपण रजिस्ट्रेशन करत असताना आयडी जो आहे तो आयडी मिलेनियम होप फाउंडेशन SR आणि जिल्ह्याचं नाव म्हणजे बुलढाणा अशा पद्धतीनं वापरायचं आहे. कॉलेजचं नाव वापरायचं नाही. दुसरी महत्वाची सूचना, पूर्ण फाईल म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे तो पूर्ण होऊ द्यायचा. तो फॉरवर्ड सुद्धा होत नाही. नाहीतर आपल्याला असं वाटेल की पुढची फाईल उघडत नाही. तर तसं नाहीये. पहिला पूर्ण बघायचं आहे. आणि त्यानंतर तिसरी आणि अतिशय महत्वाची सूचना आपल्याला अशी आहे की आपण सर्व 8ही व्हिडिओज अगोदर 6 तारखेपर्यंत केव्हाही पाहू शकता रजिस्ट्रेशन झाल्यापासून. परंतु फायनल असेसमेंट आणि सर्टिफिकेट डाउनलोड हे आपल्याला 6 तारखेला 6 डिसेंबरलाच करायचं आहे. याचं कारण असं आहे की 6 डिसेंबरचा जो काउंट असेल, 6 डिसेंबरला फायनल असेसमेंट ज्यांचं झालेलं आहे, ज्यांचे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर 6 डिसेंबर ही डेट असेल आणि तेच या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये आपल्या काउंटमध्ये पकडल्या जाणार आहेत, जिथे आपल्याला त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे. त्याकरिता आपल्या जिल्ह्यामधून जास्तीत जास्त संख्या असावी याकरता प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. मी बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. असा काउंट आपल्याला दाखवता यावा या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त. याकरिता आपण सर्वांनी रजिस्टर्ड करावे आणि आपण या काउंटमध्ये एका वरच्या स्तरावर जावं याकरता प्रयत्न करावेत. त्याकरता मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आहे. या ठिकाणी गोसे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरता या ठिकाणी एक मेसेज टाकलेला आहे ग्रुपवर. त्या मेसेजची सुद्धा मदत होईल. तसेच सर्वच जिल्ह्यांमध्ये सुद्धा या पद्धतीचा मेसेज त्यांच्या जिल्हा समन्वयकांनी वगैरे टाकलेला असेल तर त्याची निश्चितपणे मदत होणार आहे. आपण सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.